नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्टुडंटला कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची आन्सर की आलेली आहे, तुम्ही तुमचे मार्क कॅल्क्युलेट केलेले असतील, त्याच्यावरती सर्व स्टुडंटला त्यांच्या अभ्यासावरती चांगले मार्क्स आलेले आहेत। काही स्टुडंटला किंवा पॅरेंट्सला असं वाटतंय की आपल्याला थोडे कमी मार्क आलेले आहेत किंवा अपेक्षेप्रमाणे मार्क आलेले नाहीत, तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, काळजी करायची काहीच गरज नाही। बघा, तुम्हाला आता जे मार्क्स आलेले आहेत त्याच्यावरतीच आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय। बघा, त्याच्यामुळं ते जे मार्क आलेले आहेत ते आपलेच त्याचा ऍक्सेप्ट करून आता त्याच्यावरती आपली पुढची जी पण प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपल्याला तयार होणं गरजेचं आहे। त्यासाठीच युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे। त्याच्या रिगार्डिंग आपले जे पण काउन्सिलिंगचे प्लॅन आहेत ते सुद्धा आपण लॉन्च केलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्या रिगार्डिंग ज्या स्पेसिफिक लिंक दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकतात। त्याचबरोबर हे जर तुम्हाला काउन्सिलिंगचे प्लॅन डिटेलमध्ये चेकआउट करायचे असतील तर आपल्या युट्यूब वरती स्पेसिफाईड व्हिडिओ आहे युनियन एज्युकेशन काउन्सिलिंग 2025 रिगार्डिंगचा, तो सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता। त्याचबरोबर ही काउन्सिलिंग घेण्याआधी जर तुम्हाला आपलं फ्री सेमिनार वगैरे चेकआउट करायचं असेल तर जे फ्री सेमिनार होणार आहे ते आपलं येणाऱ्या रविवारी आपण कंडक्ट करतोय। बघा, तर त्या सेमिनारची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच येणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि सेशनचा फायदा करून घ्या आणि त्याच्यानंतर जी काउन्सिलिंग प्रोसेस असेल त्याच्या रिगार्डिंग त्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयातच। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिफ्ट वाईज जे पण पर्सेंटाईल आहेत ते किती येऊ शकतात, तुम्हाला आलेल्या मार्क वरती किती पर्सेंटाईल बनवू शकतात। त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही, येणाऱ्या स्लाइड मध्ये आपण ते बघूयातच। ठीक आहे, तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा आन्सर की आली होती त्याच्यानंतर काही टाइम मध्येच सीईटी सेलने जी पण नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट होतं ते रिलीज केलेलं आहे। बघा, त्याच्यामध्ये त्यांनी मार्क वर्सेस पर्सेंटाईल हे कसे कॅल्क्युलेट करतात त्याच्या रिगार्डिंग डिटेलमध्ये सांगितलेलेच आहे। दरवर्षी सीईटी सेल प्रोव्हाइड करतं। त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे तो आपण स्क्रीनवरती बघू शकतो। तो जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत। बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुमची शिफ्ट कोणती होती, त्याचबरोबर त्या शिफ्ट मध्ये किती स्टुडंट अपियर झाले होते, त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क आहेत आणि त्या शिफ्टचं टॉपर कितीचा आहे। तर ह्या 3-4 गोष्टींवरती हा जो फॉर्म्युला आहे तो डिपेंड आहे। तर त्याचा फायदा कसा होतो ते आपण येणाऱ्या स्लाइड मध्ये बघूयातच। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, युनियन एज्युकेशनची टीम या स्पेसिफिक एका व्हिडिओसाठी गेल्या महिन्याभरापासून ॲक्युरेट कंटेंट आणि ॲक्युरेट डेटासाठी प्रयत्न करत आहे। वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जेव्हा एक्झाम चालू होती त्या एक्झाम सेंटरवरती जाऊन त्या स्टुडंटचे रिव्ह्यू शूट करणं असेल, V2 वरती अपलोड करणं असेल, त्याचबरोबर शिफ्टची डिफिकल्टी लेवल कॅल्क्युलेट करणं असेल, या सगळ्या गोष्टी युनियन एज्युकेशनच्या टीमनी वेळोवेळी केलेल्याच आहेत। त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून युनियन एज्युकेशनच्या टीमला सुद्धा नवीन इन्स्पिरेशन मिळेल आणि तुम्हाला आन्सर की कॅल्क्युलेट केल्यानंतर किती मार्क्स येत आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता। ठीक आहे, तर आता आपण येऊयात आपल्या मेन पार्ट वरती। सर्वात आधी आपण बघूयात शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल काय होती। तर डिफिकल्टी लेवल कॅल्क्युलेट करायसाठी आताच्या ह्या कंडिशन मध्ये आपण 3 प्रकारे त्याला डिवाइड केलेलं आहे। पहिला पार्ट म्हणजे इझी लेवल, दुसरा म्हणजे मॉडरेट आणि तिसरा म्हणजे हार्ड लेवल। तर ह्याच्या 3 वे मध्ये आपण डिस्क्राईब केलेलं आहे की कुठली शिफ्ट डिफिकल्ट होती, हार्ड होती, इझी होती। आता 1 बाय 1 आपण त्याच्यावरती एक एक बघूयातच। ठीक आहे, तर सर्वात आधी 19 तारखेच्या फर्स्ट शिफ्टच्या बाबतीत बघायचं झालं तर 19 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती ती हार्ड होती। त्याच्यानंतर 19 तारखेची जी सेकंड शिफ्ट होती ती मॉडरेट बघायला मिळत होती। त्याचबरोबर 20 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती ती मॉडरेट होती आणि सेकंड शिफ्ट जी होती ती हार्ड होती। त्याच्यानंतर 21 तारखेच्या फर्स्ट शिफ्टच्या बाबतीत बघायचं झालं तर 21 तारखेची फर्स्ट शिफ्ट मॉडरेट होती आणि सेकंड शिफ्ट ही हार्ड होती। बघा, त्याच्यानंतर 22 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती ती इझी होती आणि 22 तारखेची सेकंड शिफ्ट होती ती हार्ड होती। त्याच्यानंतर 23 तारखेच्या बाबतीत बघायचं झालं तर 23 तारखेची फर्स्ट शिफ्ट मॉडरेट होती, सेकंड शिफ्ट हार्ड होती। त्याच्यानंतर 24 तारखेला ब्रेक होता। 25 तारखेच्या बाबतीत बघायचं झालं तर 25 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती ती हार्ड होती आणि सेकंड शिफ्ट मॉडरेट होती। त्याचबरोबर 26 आणि 27 तारखेच्या बाबतीत बघायचं झालं तर 26 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलची होती, सेकंड शिफ्ट 26 तारखेची जी होती ती हार्ड होती। त्याच्यानंतर 27 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती, त्याच्यामध्ये मोठा गोंधळ झाला होता, त्याची री एक्झाम झाली होती, तर ती 5 तारखेला कंडक्ट करण्यात आली होती। आणि 27 तारखेची जी सेकंड शिफ्ट होती ती मॉडरेट होती आणि जी 27 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती त्याचा री एक्झाम झाली होती ती 5 मे ला झाली होती। तर 5 मे ची जी शिफ्ट होती ती मॉडरेट बघायला मिळत होती। तर एकंदरीत ही जी होती ती शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल होती। बघा, तर आता ह्या शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवलवरती आपण कन्सिडर करू शकतो की मार्क्स किती येणार आहे। आता तुम्ही एक लक्षात घ्या की आपली शिफ्ट कुठली होती ते तुम्ही आता लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती तुमच्या शिफ्ट वाईज आपण आता सांगणार आहोत की हार्ड शिफ्ट असले तर किती मार्क्स होते, किती पर्सेंटाईल येणार आहेत आणि इझी शिफ्ट असेल किंवा मॉडरेट शिफ्ट असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती पर्सेंटाईल येणार आहे। ठीक आहे, तो आता ते 1 बाय 1 बघूयातच। सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे बघूया, जर तुम्हाला 99+ पर्सेंटाईल एक्सपेक्टेड असतील तर शिफ्ट वाईज किती मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे।
जर तुमची शिफ्ट ही इझी असेल तर तुम्हाला 170 प्लस मार्क येणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुमची शिफ्ट ही मॉडरेट लेवलची असेल तर तुम्हाला 150 प्लस मार्क हे येणं गरजेचं आहे. आणि हार्ड शिफ्ट असेल तर तुम्हाला 135 प्लस मार्क जरी आले तरी 99% आसपास तुम्हाला पडू शकतात. ठीक आहे. तर त्याचबरोबर जे 98% प्लस तुम्हाला पर्सेंटाईल जर हवे असतील किंवा एक्सपेक्टेड असतील तर तुम्हाला इझी शिफ्ट असेल तर 150 प्लस मार्क हे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मॉडरेट शिफ्ट असेल तर 140 प्लस मार्क असणं गरजेचं आहे. आणि हार्ड शिफ्ट असेल तर 125 प्लस मार्क येणं हे गरजेचं आहे बघा. त्याचबरोबर 97 प्लस पर्सेंटाईल तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तर तुम्हाला इझी शिफ्ट मध्ये 145 प्लस मार्क येणं हे गरजेचं आहे. मॉडरेट शिफ्ट मध्ये 130 प्लस मार्क येणं गरजेचं आहे. आणि हार्ड शिफ्ट मध्ये 115 प्लस मार्क येणं हे गरजेचं आहे बघा. आणि 96 प्लस पर्सेंटाईल तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल तर तुम्हाला इझी शिफ्ट मध्ये 135 प्लस मार्क येणं हे गरजेचं आहे. मॉडरेट शिफ्ट मध्ये 120 प्लस मार्क येणं गरजेचं आहे. आणि हार्ड शिफ्ट मध्ये 105 मार्क्स येणं गरजेचं आहे बघा. त्याचबरोबर 95 प्लस पर्सेंटाईल जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो इझी शिफ्ट मध्ये तुम्हाला 135 प्लस मार्क येणं हे गरजेचं आहे. मॉडरेट शिफ्ट मध्ये 120 प्लस मार्क येणं हे गरजेचं आहे. आणि हार्ड शिफ्ट मध्ये 105 प्लस मार्क येणं हे गरजेचं आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो हा एक टियर 1 कॉलेज साठीचा सेफ स्कोर असणार आहे बघा. ह्याच्यावरती जर तुम्हाला मार्क येत असेल तर तुम्ही नक्कीच टियर 1 च्या कॉलेजमध्ये आयटी रिगार्डिंग किंवा टेक रिगार्डिंग ब्रांचेस मध्ये इझिली ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतरचा जो सेफ स्कोर असणार आहे तो काय असणार आहे तो सुद्धा आपण बघूयातच. म्हणजे आपण 2 सेफ स्कोर डिफाईन करतो. जे पण बेस्ट कॉलेज असतात म्हणजे एकदम टियर 1 ची कॉलेज त्याच्या आयटी ब्रांच रिगार्डिंग तर त्याच्या रिगार्डिंगचा हा सेफ स्कोर असणार आहे. त्याच्या रिगार्डिंगची जी डिटेल इन्फॉर्मेशन असणार आहे ते आपण आपल्या येणाऱ्या रविवारच्या फ्री सेमिनार मध्ये बघणारच आहोत. त्याच्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याच्या रिगार्डिंगची जी पण सेमिनारची लिंक असणार आहे ती आपण प्रोव्हाइड करणारच आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला 90 to 95 च्या दरम्यान पर्सेंटाईल एक्सपेक्टेड असतील तर तुम्हाला इझी शिफ्ट मध्ये 100 to 135 प्लस मार्क येणे हे गरजेचं आहे. जर तुमची मॉडरेट शिफ्ट असेल तर साधारणपणे तुम्हाला 100 and 120 एवढे मार्क येणं हे गरजेचं आहे. आणि हार्ड शिफ्ट असेल तर 80 to 105 याच्या दरम्यान तुम्हाला जर मार्क येत असतील तर तुम्हाला नक्कीच 90 to 95 प्लस पर्सेंटाईल हे येऊ शकतात बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स येत आहेत हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला सुद्धा कळेल की तुम्हाला किती मार्क्स येत आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला 80 to 90 च्या आसपास पर्सेंटाईल एक्सपेक्टेड असतील तर साधारणपणे आपल्याला सर्व शिफ्ट मध्ये 75 प्लस मार्क येणे गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला 75 प्लस मार्क्स जेव्हा येणार आहेत तेव्हा तुम्हाला 80 to 90 पर्सेंटाईल हे नक्कीच मिळू शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला 60 प्लस मार्क्स येत असतील तर तुम्हाला 60 to 80 पर्सेंटाईलच्या बिटवीन मध्ये पर्सेंटाईल नक्कीच येऊ शकतात. आणि जर तुमचा थोडा स्कोर कमी असेल तर विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे 55 प्लस जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला 40 to 60 या रेंज मध्ये जे पर्सेंटाईल आहेत ते बघायला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या भरपूर साऱ्या केसेस मध्ये भरपूर साऱ्या स्टुडंटला एक वेगळा पॅटर्न सुद्धा फॉलो होताना बघायला मिळतो. काही काही स्टुडंटला 55 मार्क्स वरती सुद्धा एक साधारणपणे 70-75 पर्सेंटाईल पण बनू शकतात किंवा 80 मार्क्स वरती सुद्धा थोडे कमी म्हणजे 65-70 पर्सेंटाईल सुद्धा बघायला मिळू शकतात. पण हे वेगवेगळ्या शिफ्ट वाईज डिपेंड करतं. त्याच्यामुळे ते पर्सेंटाईल लावल्यावरती आपल्याला व्यवस्थित कळेलच. ठीक आहे. आणि जर तुम्हाला 40 पेक्षा कमी मार्क्स येत असतील तर तुमचा जो स्कोर आहे तो थोडा अनप्रिडिक्टेबल आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण की त्याच्यामध्ये किती मार्क्स वरती किती पर्सेंटाईल येतील हे डायरेक्टली प्रिडिक्ट करणं थोडं कठीण आहे. त्या स्टुडंट बाबतीत ओव्हरऑल बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका. तुम्हाला जे काय पर्सेंटाईल येतील त्याच्यावरती आपण बेस्ट टू बेस्ट कॉलेज आणि ब्रांच मिळवण्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपवरती ज्या पण फर्दर अपडेट असणार आहे ते आपण पोस्ट करणार आहोत. जे पण फ्री सेमिनार आहे ते सुद्धा आपलं त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याची लिंक आपण पोस्ट करतोय. त्याच्यावरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला जे काही पर्सेंटाईल येतील त्याच्यावरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळून युनियन एज्युकेशन नक्कीच देणार आहे. त्याच्यामुळे काहीच काळजी करू नका. तुम्ही सेफ हँड मध्ये नक्कीच येणार आहात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जसं मी मगाशी म्हटलं होतं की अजून एक आपण सेफ स्कोर सांगणार आहे. तर त्या सेफ स्कोरच्या रिगार्डिंग बघायचं झालं जर तुम्हाला 90 अबोव पर्सेंटाईल असतील तर तुम्ही नक्कीच एक डिसेंट लेवलच्या कॉलेजमध्ये जाऊ शकता. आणि त्याच्यापेक्षा थोडा कमी स्कोर असेल तर काळजी करायची गरज नाही. तुमच्या पर्सेंटाईल वरती आपण नक्कीच बेस्ट टू बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आणि ब्रांच तुम्हाला नक्कीच मिळून देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की आपल्याला किती मार्क्स वरती किती पर्सेंटाईल बनवू शकतात. भेटूयाच आपल्या येणाऱ्या रविवारच्या सेमिनारमध्ये. धन्यवाद मित्रांनो.